आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आलेलो आहोत पाचोरा आहे हा, आणि इकडून हा रस्ता येणारा जो आहे भडगाव कडून येणारा आहे आणि हा इकडे भुयारी मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा रस्ता जाणारा आहे। रात्री 1च्या दरम्यान या ठिकाणी 22 वर्षीय तरुण चेतन हटकर म्हणून हा मुलगा या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे। या ठिकाणी तुम्हाला त्या स्पॉट दाखवण्यासाठी इथे आलेलो आहोत। याच इकडून त्यांची गाडी आलेली आहे या रस्त्याने, आणि या तुम्हाला दाखवतो स्पॉट म्हणजे नेमकं घटना कुठे झालेली आहे। या ठिकाणी हे तुम्हाला हा लिंबाचं झाड आहे, हा लिंबाच्या झाडाखाली हे लिंबाचं झाड आहे। या ठिकाणी येऊन इथं आदळलेली आहे ही गाडी, म्हणजे तुम्ही बघू शकता हे झाडाचं साल निघालेली आहे। किती जोरात आणि किती वेगात गाडी असेल ते ह्याच्यावरून आपल्याला समजतं ते गाडी किती वेगात आली असेल। आता नेमकं ह्याचा पुढचा तपास पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेला आहे। नेमकं कारण आपला स्पष्ट पोलीस स्टेशन मध्ये नंतर समजेलच आपल्याला, पण ह्या ठिकाणी एवढं सांगायचं आहे, आज तो पोरगा चायनीजचं दुकान होतं, चायनीज फूडचं दुकान होतं त्या ठिकाणी, त्याच्यावर त्याचा परिवार चालत होता हा, आणि त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह होत असताना आज 22 वर्षीय मुलगा या ठिकाणी रात्री 1 वाजेच्या सुमारास त्या झाडाला आदळून त्याचा इथे मृत्यू झालेला आहे। हे तुम्हाला मी स्पष्ट दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आता ते आपण गाडीचं म्हणजे किती नुकसान झालेलं आहे, ती गाडी कोणती आहे तुम्हाला ते गाडी पण दाखवतो थोडक्यामध्ये। आपण बघूया गाडीला जाऊन। त्या ठिकाणी हाच रस्ता आहे, हा भडगावून येणारा रस्ता आहे आणि ही पाचोरा जाणारा रस्ता आहे, आणि या ठिकाणी हे लिंबाच्या झाडाखाली एवढ्या जोरात किती जोरात गाडी असेल तुम्ही याच्यावर अंदाज घेऊ शकता। आता तुम्हाला मी स्पॉट दाखवलेला आहे की कोणत्या झाडाला ही गाडी धडकलेली आहे, आणि त्या 22 वर्षीय चेतन जो नावाचा मुलगा आहे 22 वर्षाचा, आणि हटकर 1 वाजता ह्याच गाडीमध्ये, तर आपण त्याच गाडीजवळ आहे। गाडीचं पुरे किती म्हणजे ह्या गाडीचं पुरेपूर म्हणजे पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुम्ही हे तुम्हाला गाडी दाखवू शकतो। आज तो तरुण मुलगा 22 वर्षीय तरुण मुलगा आज तो रात्री त्याचा जीव गमावलेला आहे। आताच तुम्हाला मी पुरं घटना कशी झाली काय झालं तुम्हाला स्पॉट पूर्ण दाखवलेला आहे, आणि आता तुम्हाला ही गाडीची परिस्थिती किती नुकसान झालेलं आहे, गाडीचे किती वेगात गाडी असेल नसेल तुम्हाला हे गाडीतलं पूर्ण दाखवलेलंच आहे। पण शेवटी मला एवढं सांगायचं आहे, चेतन हटकर हा 22 वर्षाचा मुलगा आज घरातून तरुण मुलगा गेलेला आहे। कुठं ना कुठं आपले घरी कोणी ना कोणी आपली वाट बघत आहे, आई आहे, वडील आहे, पत्नी आहेत, आपली वाट बघणारे आहेत, हे आपल्या डोक्यात ठेवा। आणि गाडी चालवत असताना सीट बेल्ट लावा, चालवताना थोडंसं वेग कमी ठेवा। दुसरी गोष्ट, चेतनच्या आई वडिलांकडे जर बघितलं तर एकदम वाईट परिस्थिती आहे कुठं ना कुठं। म्हणून मी आज ह्या आरोग्य दूतच्या माध्यमातून एवढं सांगेन की गाडी चालवत असताना थोडंसं हळू चालवा। आता तुम्ही ह्या गाडीत बघू शकता पोलीस या ठिकाणी पोलीस आलेले आहेत। या ठिकाणी पंचनामा चालू झालेला आहे, त्यांना दाखवा तिथून त्या व्हिडिओमध्ये पण। आज पोलीस आलेले आहेत, तिथं पंचनामा करतच आहे। आता हे ज्याच्या घरी घटना घडलेली आहे दुसरीकडे घडू नये, मला ह्या आरोग्य दूतच्या माध्यमातून सांगायचं आहे। धन्यवाद।